पोलीस कोठडीमध्ये असलेल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याची बातमी समोर येते। अकोल्यामधून हा धक्कादायक प्रकार समोर येतोय। अकोल्यामधील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या महिला आरोपीकडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप आता केला जातोय। दरम्यान माहितीनुसार आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटकेमध्ये असलेल्या महिलेला लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तिला पैसे देतो अशी अश्लील मागणी केल्याचं समोर आलंय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधित या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे। दरम्यान त्याला निलंबित देखील करण्यात आल्याची बातमी समोर येते आहे। विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामुळे आता पोलीस कोठडीमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय। नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जाते।